कृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. बघा, 12 तारखेला दीप अमावास्या आहे, म्हणजे 12 ऑगस्टला, आणि 13 तारखेपासून श्रावण महिना सुरू होत आहे, म्हणजेच येत्या गुरुवारी, आज 8 दिवसाला. तर आपण आज बघणार आहोत की श्रावण महिन्यातलं सगळ्यात पहिलं व्रत कोणतं? तर जिवंतिका देवीचं पूजन. बघा, त्याला जीवती देवी असं देखील म्हणतात. मुलांसाठी आईने हे व्रत करायचं असतं. आम्हाला माहीत नाही, आम्ही आजपर्यंत केलं नाही. हरकत नाही, मग आत्ता करा. बघा, आपल्या मुलांसाठी आपल्याला हे व्रत करायचं असतं. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपण हे व्रत करत असतो. ते व्रत कसं करावं त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करतेच. कसं मांडायचे बघा, त्याला काहीही लागत नाही. ते सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण एवढं लक्षात ठेवा, की जेवढे श्रावण महिन्यातले शुक्रवार येतील, आता 4 शुक्रवार येतील, तर 4ही शुक्रवारी आपल्याला पूजन करायचं आहे. उपवास केला तरी चालेल, नाही केला तरी देखील चालेल. बघा, काय करायचंय आपल्याला, एखाद्या शुक्रवारी जर आपल्याला मासिक धर्म आला, तर तो शुक्रवार स्किप झाला तरी देखील चालतो. बघा, एक देवासमोर सकाळीच ही पूजा मांडून घ्यायची. बघा, देवासमोर देवांची पूजा झाल्यावर समोरच एक पाट ठेवायचा. त्यावरती लाल वस्त्र टाकायचं. बघा, जिवंतिका देवीचा फोटो अपलोड तुम्ही Googleवरून करू शकता आणि त्याची प्रिंटआउट काढून एका पुठ्ठ्यावरती चिटकवायचा. चित्रामध्ये दिसत असेल, व्हिडिओमध्ये मी जसा ठेवलाय तसं तुम्ही ठेवू शकता, किंवा तो कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये देखील विकत मिळतो, तो तुम्ही विकत देखील आणू शकता. बघा, तो आणायचा असा. तुमच्याकडे जर जागा असेल तर तुम्ही तो भिंतीवर चिटकवून देखील ठेवू शकता. आता माझ्याकडे जागा नाही, म्हणून मी तिथे तो तसा पुठ्ठ्यावर चिटकवलाय आणि तसा टेकून ठेवते. तुम्ही देखील तसं करू शकता. आता बघा, पाट्यावरती तो लाल कापड टाकायचा, देवीचा फोटो ठेवायचा. एक तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावून घ्यायचा. आता त्या फोटोला आपल्याला काय लागतं, तर बघा, 21 मण्यांचं कापसाचं वस्त्र आपल्याला तयार करायचं. घरीच तयार करता येतं, एकदम इझी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की बघा, लाल फुलं आणि म्हणजे पाकळ्या घेतल्या तरी चालेल. त्याचबरोबर दुर्वा आणि आघाडा. केना आघाडा माहिती आहे, आपण जे शिवरात्रीच्या पूजेमध्ये किंवा मग हरतालिकेच्या पूजेमध्ये वापरतो, तो केना आघाडा. नाही मिळाला तो तरी हरकत नाही. दुर्वा आणि फूल घेतला तरी देखील चालेल. तर तुम्ही 9 याचं, 11 याचं किंवा 7 याचं अशी माळ तयार करायची. गाठी पाडून आपल्याला ते तयार करायचं असतं. गाठी आपल्याला महालक्ष्म्यांच्या गाठ्या कशा पाडतो ना आपण, तशा गाठी पाडून आपल्याला ते माळ जी आहे ती तयार करायची असते. तुम्ही 7 याची, 9 याची, 11 याची करू शकता. आणि एक 21 याचं कापसाच्या मण्यांचं वस्त्र. ह्या 2च गोष्टी त्याला लागतात. आणि प्रसाद म्हणून दूध, साखर तुम्ही तिथे ठेवू शकता. तर बघा, सगळ्यात आधी फोटो ठेवायचा, दिवे लावून घ्यायचे, फोटोला हळदी, कुंकू, गंध, अक्षता वाहून घ्यायचा. त्याच्यावर जिवत्या असतात, नरसिंह नरसोबा असतो. हे सगळे चित्र त्या फोटोवरती असतात. त्यांना गंध, अक्षता, फुलं वाहून घ्यायचे. बघा, आणि समोर 2 विड्याची पानं ठेवायची. आता विड्याची पानं नसतील तर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती एक सुपारी ठेवायची. नसेल सुपारी ठेवायची तर देवघरामधला गणपती बाप्पा घ्यायचा, तो त्याच्यावरती ठेवला तरी देखील चालतो. मागच्या वर्षीचा माझ्या पूजेचा व्हिडिओ जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो, तशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. कारण कुठलीही पूजा करण्याआधी आपण गणपती बाप्पांचं स्मरण करत असतो. तर गणपती बाप्पा सुपारीवर असेल तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, हळदी, कुंकू, अक्षता, फुलं, गणपती बाप्पाला दुर्वा, लाल फूल वाहायचं. नाहीतर देवघरातला बाप्पा घेतला तरी देखील चालतो. तो गणपती तिथे ठेवला, त्यानंतर फोटोची पूजा केली. दूध, साखरेचा नैवेद्य तिथे ठेवायचा. एखादं फळ असेल ते ठेवायचं, नसलं तरी चालतं. आणि तुपाचा दिवा, तेलाचा दिवा. आरती म्हणायची, कहाणी वाचायची. कहाणी आणि आरती मी पुढे तुम्हाला आता सांगतेच. पण लक्षात घ्या, तिथे तुम्ही ओटी देखील ठेवू शकता. तीच ओटी 4ही शुक्रवार ठेवू शकता, किंवा मग पहिल्या शुक्रवारी ठेवली नाही तर शेवटच्या शुक्रवारी देखील शेवटच्या शुक्रवारी मात्र तुम्हाला ओटी भरायचीच. ओटी भरण्यासाठी फार काही लागत नाही. एक ब्लाउज पीस घ्यायचं, थोडेसे तांदूळ घ्यायचे, खोबऱ्याची वाटी घ्यायची, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं, बदाम आपलं जे असतं पंच, ते ठेवायचं. आणि 2 हिरव्या बांगड्या ठेवल्या तरी देखील चालेल. हळदी, कुंकू, एक फूल असं म्हणून, आणि त्या खडीसाखर अशी ओटी त्या देवीला अर्पण करायची. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची. बघा, ही ओटी तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला देऊ शकता. एखाद्या नवस्ते तिला जेवायला सांगा, तुमच्याकडे तिला जेवायला सांगा. तिला
तिचा मानपान करा. फक्त जिवती देवीचंच पूजन म्हणून नाही, तर श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी माता लक्ष्मीची, आपल्या कुलदेवतेची देखील सेवा आपण करत असतो. तर एखाद्या सवाष्ण स्त्रीला आता तुम्ही नाहीच सांगू शकत, तर एखादी सवाष्ण स्त्री तुमच्या घरी आली, तर तिला एक कपभर का होईना साखर मिक्स करून दूध प्यायला द्या. तिला हळदी-कुंकू लावा आणि जमलं तर एखाद्या सवाष्ण स्त्री नाही जमलं तर एखाद्या सवाष्ण स्त्रीला जेवू घाला आणि नाहीच जमलं तर कुठलीही स्त्री आपल्या घरी येतेच. असं नाही की कोणी तुमच्या घरी येणार नाही. कुठलीही सवाष्ण स्त्री आली तर तिला हळदी-कुंकू लावून 1 कप दूध प्यायला द्या. आणि बघा, ओटी पहिल्या दिवशी, पहिल्या शुक्रवारी भरा किंवा मग शेवटच्या शुक्रवारी, कधीही मध्ये भरली तरी चालते. ज्या शुक्रवारी तुम्हाला मासिक धर्म आला, काळजी करू नका, तो शुक्रवार स्किप झाला तरी देखील चालतो. आता बघा, मात्र आता जर शेवटच्या शुक्रवारी जर तुम्हाला माहीत आहे तुमची तारीख आहे, तर तुम्ही येत्या शुक्रवारी, आदल्या शुक्रवारीच ओटी भरून घ्यायची. तिथे पुरणाचे दिवे देखील केले जातात. आता तुम्हाला जमत असेल तर तुम्ही 5-7 आवर्जून पुरणाचे दिवे करून त्यांनी आरती करा. आता हे आपण जी जिवती देवीचं रोज पूजा करतो, तर ती पूजा झाल्यानंतर आपल्या मुलांना एका पाटावर बसवायचं आहे आणि ज्या दिव्यांनी आपण जिवती देवीची आरती केली, त्याच दिव्यांनी आपल्या मुलांना औक्ष करून त्यांची देखील आरती करायची असते दर शुक्रवारी. तर हे असं जिवती देवीचं पूजन आहे. आता तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी नाही जमत, काही आता वर्किंग वुमन देखील असतात, तर नाही होत, तर एका तरी शुक्रवारी महिलांनो आवर्जून आपल्या मुलांसाठी हे जिवती देवीचं पूजन श्रावण महिन्यातला एक तरी शुक्रवार नक्की करा. तर ही अशी पूजा आहे, अगदी साधी सोपी आहे, तुम्ही करा. आता मी तुम्हाला बघा जिवती देवीची कहाणी ऐकवते आणि नंतर मग आरती ऐकवते. बघा, आधी कहाणी सांगते. जिवती देवीची कहाणी तुम्हाला ऐकवते, अगदी छोटीशी आहे. बघा, जिवती ही 8 नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला मुलगा नव्हता. त्यामुळे राणीने एका सुईणीला बोलवून सांगितले, मला एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ धन देईल. त्याच गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी गर्भार होती. सुईणीने त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्याच्याशी मैत्री केली आणि बाळंतपण करण्याचे कबूल केले. ब्राह्मणीला मुलगा झाला. सुईणीने त्या माऊलीचे डोळे बांधले आणि तो नवजात मुलगा गुपचूप राजाच्या वाड्यात राणीपाशी नेऊन दिला. तिने राणीला सांगितले, हा राजाचा मुलगा आहे. राणीला आनंद झाला. सुईणीने ब्राह्मणीच्या कुशीत एक लाकडाचा ओंडगा ठेवून दिला आणि तिचे डोळे सोडले. तिने ब्राह्मणीला सांगितले, तुला लाकूड झाले आहे. ब्राह्मणीचे ते देवाचे रूप मानून सहन केले. पुढच्या वर्षी ब्राह्मणीला पुन्हा मुलगा झाला. सुईणीने पुन्हा तसेच केले. ब्राह्मणीचे डोळे बांधले आणि बाळ राजाच्या महालात नेले. राजाच्या घरात आता 2 राजपुत्र खेळू लागले. ब्राह्मणीच्या नशिबी मात्र पुन्हा दुःख आले. काही दिवसांनी राजाच्या मुलांचे मुंज लग्न झाले. एके दिवशी राजाच्या घरी मोठा भोजनाचा समारंभ होता. राजाने संपूर्ण गावाला जेवणाचे आमंत्रण दिले. ती गरीब ब्राह्मणी सुद्धा तिथे जेवायला आली, पण ती जिवती देवीचे कडक व्रत पाळत असे. तिने राजाला सांगितले, माझे काही नियम आहे ते तुम्ही पाळाल तरच मी जेवेन. राजाने तिची अट मान्य केली. जेवणाचा थाट जमला. राजा स्वतः सगळ्यांना तूप वाढायला आला. वाढता वाढता राजा जेव्हा त्या ब्राह्मणीच्या पानात तूप वाढू लागला, तेव्हा एक मोठा ईश्वरी चमत्कार झाला. ब्राह्मणीला आपल्या मुलांची तीव्र आठवण आली. तिची माया दाटून आली आणि तिच्या स्तनातून दुधाचा धारा सुटला. त्या दुधाच्या धारा थेट राजाच्या दोन्ही मुलांच्या, जे तिथे जेवायला बसले होते, त्यांच्या तोंडात उडाल्या. हे पाहून राजा अचंबित झाला. ते हाताची तपेली ठेवून रुसून बसला. राजाने त्याच्या आईला विचारले, असे होण्याचे कारण काय? तेव्हा त्या सुईणीची आणि राणीची चोरी पकडली गेली. राजाच्या आईने राजाला खरी हकीकत सांगितली की ती गरीब ब्राह्मणी तुझी खरी आई आहे आणि मी तुझ्या मांडलेली आई आहे. राजाने तातडीने आपल्या खऱ्या आईवडिलांचा सन्मान केला. त्याच्या राजवाड्यात जवळच एक मोठा वाडा बांधून दिला आणि ते त्यांच्यासोबत सुखाने राज्य करू लागला. जशी जिवती देवी त्या ब्राह्मणीला प्रसन्न झाली आणि तिची मुले तिला परत मिळाली, तशी ती तुम्हा आम्हा सर्वांना हो आपल्या मुलाचे जिवती देवी. बघा, जिवती ही बालकांची रक्षण करणारी देवी आहे असे पुराणात म्हटले आहे. पौराणिक कथेनुसार मूळची राक्षसीन असणारी जरा मगध देशात राहत होती. त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्यामुळे तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी जरा राक्षसीने बाळाचे 2 वेगवेगळे भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवनदान दिले. म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यामुळे मगध राज्यात जरा राक्षसिणीचा महोत्सव केला गेला. लोक तिला मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा केली जाऊ लागली असे पुराणात म्हटले आहे. त्याचबरोबर बघा, एक मंत्र आहे जो म्हटला जातो पूजेच्या वेळी.
तर बघा मंत्र असा आहे, ओम जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामी नमस्ते तू. हा मंत्र जो आहे तो म्हटला जातो. तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते. बघा, जिवती देवीची आरती बघा. जय देवी जय जिवती जननी सुख ठेवी संतती विनती तव चरणी श्रावण येताची याणू प्रतिमा गृहात स्थापुनी करू पूजना आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्षदा घेऊनी कहाणी सांगूया जय देवी जय जिवती जननी सुख ठेवी संतती विनती तव चरणी पुरणपोळीचा नैवेद्य दावू सुवासिनींना भोजन देऊ चणे हळदी कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाव जय देवी जय जिवती जननी सुख ठेवी संतती विनती तव चरणी सटवीची बाधा होती मुलांना सोडविसी त्याती तू तयांना यासाठी तुझला करती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय जिवती जननी सुख ठेवी संतती विनती तव चरणी तुझ्या कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हे तू पूर्ण होऊ दे जय देवी जय जिवती जननी सुख ठेवी संतती विनती तव चरणी. ही आरती मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे. व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.